नमस्कार मैत्रिणींनो, मी वर्षा फॅशन या YouTube चॅनल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ब्लाउज डिझाइन। तर माझी गळ्याची साईड आणि कमरेची साईड मी अगोदरच स्टिच केली, माझ्या नंतर लक्षात आलं व्हिडिओ पण शूट करायला पाहिजे होता, पण ते आता लक्षात आलं, म्हटलं चला तुम्हाला समजावून सांगते। तर राईट साईडने आपण हे जास्त आहे ना ते ठेवून घेतलं, गळ्याच्या साईडने आणि कमरेच्या साईडने स्टिच करून घेतलं। त्यानंतर अशा पद्धतीने हात घालून मी हा जो कपडा आहे तो टर्न करून घेतला, नंतर यावरती दाबटीप देऊन घेतली। आता हे तुम्हाला रॉंग साईडने दिसत असेल, इथे मी दाबटीप दिलेली आहे, हे आतल्या साईडने गेलेले आहे। तर मी कसं केलं ते तुम्हाला पुन्हा एकदा समजून सांगण्यासाठी मी हे पुन्हा टर्न करून दाखवलं। तर माझ्या अगोदर लक्षात नव्हतं आलं, ते शूट पण करायला पाहिजे होतं, ते नंतर लक्षात आलं, मग मी इथून पुढे व्हिडिओ बनवायला सुरुवात केली। तर म्हटलं अगोदर पण गळ्याची साईड आणि कमरेची साईड कशी स्टिच केली ते तुम्हाला दाखवते। आणि बघा दाबटीप दिलेली मी इकडनं। आता बघा हे जे राहिलेलं अस्तर आहे ना ते आपल्याला अशा पद्धतीने स्टिच करून घ्यायचं आहे। आणि बघा अशा पद्धतीने स्टिच केल्यामुळे आपल्याला गळ्याच्या साईडने पण गोट मारण्याची गरज पडत नाही आणि कमरेच्या साईडने पण आपल्याला कुठल्याही प्रकारची कंबरपट्टी लावण्याची गरज पडत नाही। तर चला आता आपण हे अस्तर जोडून घेऊ। तर बघा राहिलेलं अस्तर मी अशा पद्धतीने स्टिच करून घेत आहे दोन्ही साईडने। आणि नंतर मी जे मेन फॅब्रिक एक्स्ट्रा घेतलेलं आहे ना ब्लाउज पीसचं, ते आपण या स्टेजला कट करून घेऊया स्टिच करून झाल्याच्या नंतर, ठीक आहे, या पद्धतीने। आणि वाढवच घ्यायचं असतं आपल्याला मेन ब्लाउज पीस, म्हणजे आपल्याला अस्तर जोडायला सोपं जातं त्यासाठी। आता यानंतर आपल्याला इथे पाठीचे टक्स देऊन घ्यायचे। तर इथे अशा पद्धतीने ब्लाउज आपल्याला फोल्ड करून घ्यायचा, बरोबर सेंटर पासून पण आपल्याला 4 इंचावरती टक्स मारून घ्यायचा आहे। आणि उंची पण टक्सची 4 इंच घ्यायची, तुमचं माप कोणताही असू दे, पाठीचे टक्स 4 इंचावरतीच द्यायचे। मी तरी असंच करते, म्हणजे कोणत्याही साईजचा ब्लाउज असला तरी पाठीचे टक्स 4 इंचावरतीच देत असते, म्हणजे सेंटर पासून पण 4 इंच आणि उंची पण 4 इंच। आणि बघा अशा पद्धतीने तो आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे या पद्धतीने। आणि यावरती मी मशीन मागे पुढे करत लॉकची टिप देऊन घेते। आणि लॉकची टिप कशी द्यायची याचा पण मी एक डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, एका ताईंची रिक्वेस्ट होती त्यामुळे, तो पण तुम्ही नक्की बघा, त्याची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण देऊन ठेवेल। तर या पद्धतीने पाठीचे टक्स आहेत ते मी देऊन घेतले, डबल टिप पण देऊन घेतली। आता यानंतर आपल्याला बघा गळ्याच्या साईडने ही अर्धा इंची लेस आहे गोल्डन कलरची, ती मी लावून घेणार आहे। तुमच्याकडे कोणतीही लेस असेल तर ती तुम्ही इथे लावून घ्यायची आहे। आणि ही अगदी 5 मिनिटात ब्लाउज डिझाईन बनवून तयार होणारी आहे, अतिशय कमी वेळात आणि झटपट शिवून तयार होणारी आहे। आणि डेली वेअरच्या साडीला पण तुम्ही ही जी डिझाईन आहे ना ती बनवू शकता। तसं मी तर भरपूर ब्लाउजच्या डिझाईन दाखवलेले आहेत, प्लेलिस्ट पण बनवलेली आहेत, तर ती पण तुम्ही चेकआउट करा। वर्षा फॅशन ब्लाउज डिझाईन म्हटलं तरी तुम्हाला व्हिडिओ मिळून जातील। तर या पद्धतीने गळ्याला एकदम चिटकून आहे ती मी लेस लावून घेतली। त्यानंतर बघा लेस वर्कची आपल्याला अगोदर मार्किंग करून घ्यायची, त्यासाठी आपण अशा पद्धतीने हा ब्लाउज फोल्ड करून घेतला। तर इथे मी विदाऊट मेजरमेंटचीच मार्किंग करून घेत आहे, कुठल्याही प्रकारची म्हणजे इंच टेप वगैरे घेतलेला नाही। अशाच मी अंदाजे जिथे लेस जशी लावायची ना आपल्याला त्याची डिझाईन आहे ती ड्रॉ करून घेत आहे या पद्धतीने, ठीक आहे। जसं तुम्हाला आकार व्यवस्थित वाटेल तसं तुम्ही इथे ड्रॉ करून घेऊ शकता। आणि हाच आकार आपल्याला दुसऱ्या साईडने पण छापून घ्यायचा आहे। तर हाच भाग मी पलटी केला आणि अशा पद्धतीने टॅप टॅप करून ती इकडच्या साईडने पण छापून घेतलेली आहे, जी खडूने आपण मार्किंग केलेली होती ती या पद्धतीने। आता यानंतर बघा दोन्हीकडेची मार्किंग आहे ती मी डार्क करून घेतली गर्द। त्यानंतर पुन्हा आपल्याला हा ब्लाउज आहे तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आणि इथे पण सेंटरला आपल्याला लेसची मार्किंग करून घ्यायची। तर मी इथे विदाऊट मेजरमेंटच आहे बघा, या पद्धतीने 2 मार्किंग केलेली आहे। तुम्ही साधारणतः 2 याच्यामध्ये 1 इंच अंतर ठेवू शकता, मी तरी माप घेतलेलं नाही, अंदाजेच मार्किंग केली। आता ही मार्किंग पण आपल्याला इकडनं अशा पद्धतीने टॅप टॅप करून छापून घ्यायची आणि बघा गर्द करून घ्यायची ती या पद्धतीने। लगेच दिसते ती आपला खडू गळलेला असतो ना ती छापल्या जाते। आता जशी मार्किंग केलेली आहे ना तशीच आपल्याला यावरती जी लेस आहे ती लावून घ्यायची। आता तर लेस लावताना अगोदर आपल्याला या खालच्या ज्या 2 लेस आहेत ना त्या लावून घ्यायच्या, म्हणजे ते कडेच्या लावताना ती कव्हर होईल या पद्धतीने। तर बघा ही अर्धा इंची लेस आहे ना यावरती आपल्याला डबल टिप द्यावी लागते। तर तुम्ही बारीक लेस वापरणार असाल तर त्यावरती सिंगल टिप दिली तरी चालते, अगदी पाव इंचाची। तर या पद्धतीने इथपर्यंत आल्याच्या नंतर आपण ही एक्स्ट्राची लेस कट केली आणि पुन्हा या लेसवरती आपण डबल टिप देऊन घेऊया। आणि याच पद्धतीने खालची जी मार्किंग आहे ना तिथे पण आपल्याला अगोदर हीच लेस आहे ती लावून घ्यायची आहे। तसं तर मी या अगोदर पण लेस वर्कवाल्या पण खूप सारे ब्लाउज डिझाईन दाखवलेले आहे, पॅच वर्कवाल्या पण आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या ब्लाउज डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत, तुम्ही नक्की बघा। सर्च करायचं यूट्यूबला वर्षा फॅशन ब्लाउज डिझाईन, तेव्हा तुम्हाला ते व्हिडिओ सर्चिंगमध्ये येऊन जाईल। आणि त्यानंतर बघा आता ह्या कडेने आपल्याला ही इकडची लेस आहे ती लावून घ्यायची आणि ही लेस लावताना आपल्याला ह्या ज्या 2 लेस आहेत ना त्या कव्हर होतील याच पद्धतीने ही जी कडेची लेस आहे ती आपल्याला लावून घ्यायची आहे अशा प्रकारे। आणि ह्या लेसवरती पण आपण पुन्हा डबल टिप देऊन घेऊया।
आणि दुसऱ्या साईडने पण सेम त्याच पद्धतीने आपल्याला ही कडेची लेस आहे ती लावून घ्यायची आहे। आणि बघा लेस लावल्याच ब्लाऊजचा किती लुक म्हणजे असा बदलला आहे आणि किती छान आणि एकदम सुंदर असे ब्युटिफुल अशी आपली ही ब्लाऊज डिझाईन आहे ना ती कंप्लीट झाली अगदी 5 ते 10 मिनिटांमध्येच। आणि बघा फायनल अशा पद्धतीने तयार झालेला आहे ब्लाऊज डिझाईन। तर बघा मैत्रिणींनो फायनल लुक आपली ही जी ब्लाऊज डिझाईन आहे तिचा अशा पद्धतीने आलेला आहे। आणि बघा फक्त लेस वर्कचीच आपण ही जी डिझाईन आहे ती बनवलेली आहे, त्यामुळे बघा ब्लाऊजचा लुकच बदलला। साधा ठेवण्यापेक्षा तुम्ही पण नक्कीच अशा पद्धतीने लेस वर्कवाली जर डिझाईन बनवली ना तर रेग्युलर साड्या जेव्हा वापरता ना तुम्ही साडीवरचा ब्लाऊज त्यावरती पण शिवू शकता। आणि ज्या साड्या जास्त काठापात्राच्या वगैरे नाहीत ना त्याला तुम्ही अशा पद्धतीची लेस वर्कवाली डिझाईन आहे ती बनवू शकता आणि लवकर पण बनवून तयार होते। कुठल्याही प्रकारची पॅच लावण्याची गरज नाही आणि झटपट अशी शिवून तयार होणारी आपली जी लेस वर्कवाली डिझाईन आहे ना ती बनून तयार झालेली आहे। तर मैत्रिणींनो कशी वाटली तुम्हाला आपली आजची ही ब्लाऊज डिझाईन ते पण मला कमेंट करून नक्की सांगा। आणि आवडली असेल तर प्लीज 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 जाता जाता लाईक करा, शेअर करा आणि असेच नवीन नवीन यूजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय। थँक्स फॉर वॉचिंग। श्री स्वामी समर्थ। जय जिजाऊ जय शिवराय। आणि बघा पूर्ण ब्लाऊज शिवून झाल्याच्या नंतर बघा फायनल लुक हा अशा पद्धतीने आलेला आहे। अजून माझ्या इथे हुका लावायचे बाकी आहे, मी टाचणी लावून तुम्हाला फायनल लुक दाखवत आहे म्हणजे रेडी झाल्याच्या नंतर कशा पद्धतीने दिसतो ते तुम्हाला आयडिया येईल। आणि घातल्याच्या नंतर तर अजूनच छान आणि उठून दिसतं। आणि खरंच तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच लेस वर्कवाली ब्लाऊज डिझाईन आहे ती शिवून नक्की ट्राय करू शकता।